परस्परावलंबी वचनांची पूर्तता. परस्परावलंबी वचने म्हणजे अशी वचन जी एकमेकांची प्रतिफले असतात. म्हणजेच करारातील दोन पक्षांनी किंवा दोन व्यक्तींनी एकमेकांना करार पूर्ततेसाठी दिलेली वचने, याला आपण परस्परावलंबी वचने असे म्हणतो. परस्परावलंबी वचनाच्या पूर्ततेचे नियम. एकाच वेळी पूर्ण करावयाची वचने, वचन पूर्ततेचा क्रम, दुसऱ्यांवर अवलंबून असलेले वचन, करारातील एका पक्षाने करार पूर्ततेस प्रतिबंध होणारे परिणाम, काही कायदेशीर व काही बेकायदेशीर वचने. यातील कायदेशीर वचने करार ठरतात तर बेकायदेशीर वचने व्यर्थ ठरतात. परस्परावलंबी वचने जर एकाच वेळी पूर्ण करावयाची असतील तर प्रस्तावता आपले वचन पूर्ण करावयास तयार असल्याशिवाय प्रस्तावकांनी वचनपूर्ती करावयाची गरज नाही. परस्परावलंबी वचनामध्ये दोन्ही पक्ष हे एकमेकांना वचन देतात किंवा दोन्ही पक्ष हे आपापसात करार करतात. तर परस्परावलंबी वचने जर एकाच वेळी पूर्ण करावयाचे असतील तर समोरच्या पक्षाकडून प्रस्तावकाकडून जोपर्यंत वचन पूर्ण होत नाही तोपर्यंत प्रस्तावकांनी आपले वचनपूर्ती करावयाची गरज नसते. वचनपूर्ततेचा क्रम. हा क्रम जर कराराने ठरवून दिला असेल तर त्याप्रमाणे व करारात काही स्पष्ट उल्लेख नसेल तर व्यवहाराच्या स्वरूपावरून वचनपूर्तीचे क्रम ठरतात. दुसऱ्यावर अवलंबून असलेले वचन. जर परस्परावलंबी वचनांचे स्वरूप असे असेल की एका वचनाची पूर्तता झाल्याशिवाय दुसऱ्या वचनाची पूर्तता शक्य नसते, अशा परिस्थितीत पहिल्या प्रस्तावकाने आपले दिलेले वचन पूर्ण केल्याशिवाय त्याला प्रस्तावकाकडून त्याचे वचन पूर्ण करून मागता येणार नाही. जर पहिल्या प्रस्तावकाने वचन पूर्तता केली नाही तर त्याने दुसऱ्या प्रस्तावकाला कराराची पूर्तता न झाल्यामुळे नुकसानीची भरपाई दिली पाहिजे. करारातील एका पक्षाने करार पूर्ततेस प्रतिबंध केल्यास होणारे परिणाम. ज्या पक्षाच्या पूर्ततेस असा प्रतिबंध झाला असेल त्याच्या इच्छेप्रमाणे करार वर्जनीय ठरतो. शिवाय त्या दुसऱ्या पक्षाकडून त्याला आपले झालेले नुकसान भरून मागता येते. काही कायदेशीर व काही बेकायदेशीर वचने. यातील कायदेशीर वचने करार ठरतात व बेकायदेशीर वचने व्यर्थ ठरतात. उदाहरणार्थ अ व ब मध्ये करार होतो की अ ने ब ला रुपये 1000 द्यावयाचे आहे व त्या बदल्यात नंतर ब ने अ ला तांदूळ किंवा चोरटी आयात केलेली अफू द्यायची. तांदूळ देण्याचा करार वैध ठरतो तर अफू देण्याचा करार व्यर्थ ठरतो. ही परस्परावलंबी वचनाचे काही नियम आहेत. ही परस्परावलंबी वचने जर एकाच वेळी पूर्ण करावयाची असतील म्हणजे त्या करारातील दोन पक्षांनी जर एक परस्परावलंबी वचने दिली असतील तर जोपर्यंत प्रस्तावता आपले वचन पूर्ण करत नाही तोपर्यंत प्रस्तावकांनी आपले वचनपूर्ती करावयाची गरज नसते. वचनपूर्ततेचा क्रम हा जर करारात ठरवून दिला असेल तर त्याप्रमाणे असावा. जर ठरवून दिला नसेल तर व्यवहाराच्या स्वरूपावरून वचनपूर्तीचा क्रम ठरवला जातो. अशा प्रकारचे हे 5 नियम आहेत. कर्जफेडीची रकमेबाबत उपयोगाबाबतच्या तरतुदी. कलम 59 ते 61 मध्ये कर्जफेडीच्या रकमेच्या उपयोगाबाबत 3 नियम दिलेले आहेत. हे नियम क्लेटनच्या दाव्यातील निर्णयाप्रमाणे इंग्लंडमध्ये केलेल्या कायद्यावर आधारलेले आहेत. पैसे परत देणारा ऋणको, त्याला आपण बॉरोवर म्हणतो, कुठल्या कर्जापोटी त्याने दिलेले आहेत हे सांगू शकतो व धनकोनी ते पैसे त्याच कर्जासाठी जमा केले पाहिजे.
कोणत्याही कर्जासाठी पैसे आहेत हे ठरवण्याचा पहिला अधिकार ऋणकोला आहे. यात दिलेले नियम जेव्हा अनेक वेगवेगळे कर्ज परत करावयाचे असतील तेव्हाच लागू पडतात. एकच कर्ज जर हप्त्याने परत करावयाचे असेल तर त्याला हे नियम लागू नाही. आपण कर्जफेडीच्या उपयोगाबाबतच्या तरतुदी आणि कर्जफेडी रकमेबाबत काही माहिती बघणार आहोत. आपण पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये कर्जफेडीच्या रकमेबाबत माहिती बघूया.